नमस्कार, मी श्वेता किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी आज तुमच्यासाठी खूपच कंटाळले असतील रोज रोज भाजी खाऊन, तर त्याच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे फोडणीचा भात कशा प्रकारे वेगळ्या प्रकारे बनवायचा आहे। तर तुम्ही बघू शकता ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही नक्कीच हा भात फोडणीचा करून बघतील। तर मंडळी, त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे कापून। मस्त कांदा फोडणीवर करपवायचा नाही आहे, शिजवायचा आहे आपल्याला। आणि त्याच्यात 1-2 लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत मी, आणि इथे 2-3 मिरच्या टाकलेल्या आहेत मी। तुम्हाला जेवढे तिखट पाहिजे असतील तेवढं तुम्ही घेऊ शकता। आणि मी आता इथे वापरणार आहे मटार। तर मटार मी मटार घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला नाही आहे। आणि इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडे शेंगदाणे आणि काजू ते पण टाकून घेतलेले आहेत मी। तर हे सर्व मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि फ्राय करून घेतल्याच्या नंतर छान असं त्याच्यावर थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला। मसाला टाकायचा नाही, मी मसाला टाकणार नाही आहे इथे। ह्याला कोणता भात बोलतात माहिती आहे? येलो लेमन राईस, फ्राय राईस। तर मी तशा प्रकारे बनवायचा प्रयत्न केला आहे, पण खूप छान झालेला, घरातल्या सर्वांना आवडला। आणि तुम्ही पण करून बघा, सगळ्यांना आवडेल। तर इथे मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मी इथे। तर टोमॅटो वगैरे टाकून घेतलेलं आहे। टोमॅटो मस्त शिजून घ्यायचा आणि कापतानाच खूप बारीक कापायचा, म्हणजे भातावर कुठे दिसणार नाही आहे। तर अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे मी इथे। टोमॅटो शिजल्यावर, सर्व शिजून घेतल्यावर, तर इथे मस्त सर्व शिजलेलं आहे। आता आपण भात टाकून घेऊया। तर भात टाकून घेतलेला आहे मी इथे सर्व, आणि भात मस्त फ्राय करून घेऊया आपण छान असा। तर मंडळी, एकदा करून बघा तुम्ही। कोथिंबीर थोडीशी भरपूर टाकायची, थोडीशी का भरपूर टाकायची कोथिंबीर। कोथिंबीर सगळ्या पदार्थांमध्ये छानच असते। तर मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही जसा आवडेल तसा बनवा, पण ही रेसिपी करून बघा एकदा, खूप छान आहे। थोडा वेळ वाफेवर ठेवलं, वाफेवर झाकण ठेवलं। आता थोडासा लिंबाचा रस पिळला मी इथे लास्टला, आणि लिंबाचा रस पिळल्यावर थोडा वेळ आपण झाकून ठेवायचं त्याला आता, म्हणजे सर्वीकडे लिंबू लागेल। तर ही माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनलला, श्वेता किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुन्हा अशाच रेसिपी नवीन तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।